ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना नेहमीपेक्षा अतिशय वेगळ्या पद्धतीची भेंडी करणार आहोत. डब्यासाठी म्हणाल ना तर अगदी उत्तम रेसिपी आहे. आपण नेहमी तर डब्यासाठी भेंडी वगैरे करतच असतो. पण या पद्धतीने तुम्ही कधीच भेंडी केली नसेल, इतकी जास्त चमचमीत ही भेंडी तयार होते. करायलासुद्धा अगदी सोपी आहे, झटपटसुद्धा बनते. त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीची भेंडी करून पहा. भेंडी ही आहे ना ती सगळ्यांना आवडते, पण जर तुम्ही अशा पद्धतीने केली ना तर अजून 2 चपात्या ती जास्त खातील, इतकी जास्त भेंडी अप्रतिम होते. त्यामुळे एकदा नक्कीच करून पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता ही भेंडी ना मी 2 जणांसाठी करते. त्यानुसार बघा इतकी भेंडी घेतलेली आहे. तुम्ही जितक्या लोकांसाठी करत असाल त्या क्वांटिटीनुसार भेंडीचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. भेंडीचं पाठीमागचं आणि पुढचं देठ थोडं थोडं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अगदी नेहमीच्या पद्धतीने ही भेंडी कट करायची आहे. आपण ही भेंडी ना नेहमीच्या पद्धतीने कट करतोय, पण नेहमीसारखी करत नाही. भेंडी करण्याची पद्धत जी आहे ना ती अगदी वेगळी आहे, युनिक आहे. त्यामुळे नक्कीच एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला ही भेंडी पाहिल्यानंतर खरंच खूप जास्त आवडणार आहे आणि तोंडाला पाणीसुद्धा सुटणार आहे. कारण की दिसायलाच इतकी जास्त अप्रतिम दिसते ना, तर खायला म्हणाल ना तर खूप जास्त भन्नाट लागते. आता इथे पाहू शकता, मी सगळी भेंडी अगदी या पद्धतीने कट करून घेतली आहे. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही वेगळ्या शेपमध्ये सुद्धा भेंडी कट करू शकता. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही भेंडीची साईज आणि भेंडीचे काप वगैरे करू शकता. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती पॅन तापत ठेवला आहे. पॅनमध्ये 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे. तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण भेंडीसाठी थोडंसं तेल जास्तीचं वापरलं ना की भेंडी छान चमचमीत होते. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घेतलं आहे. चिरून घेतलेला लसूण घातला आहे 3 ते 4 पाकळ्या. तुम्ही इथे लसूण ठेचूनसुद्धा घालू शकता आणि जर तुम्हाला आवडत असेल तर अगदी बारीक-बारीकसुद्धा चिरून घाला, म्हणजे मग मुलांना काढतासुद्धा येत नाही. आता लसूणसुद्धा छान तेलावरती परतून झाला की यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे. भेंडीच्या क्वांटिटीनुसार कांद्याचं प्रमाण इथे मी ठेवलेलं आहे. जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात भेंडी करत असाल तर 1 ते 2 तुम्ही 2 ते 3 कांदे घेतले ना तरी चालेल. आता सुरुवातीलाच इथे आपल्याला पांढरे तीळ घालायचे होते, पण माझ्याकडून थोडंसं स्किप झालं होतं. त्यामुळे बघा कांदा परतताना इथे पांढरे तीळ घातले आहेत. पांढरे तीळ आवडत असेल ना तर आवर्जून घाला, कारण की खूप छान अशी टेस्ट येते पांढऱ्या तिळामुळे भेंडीला. अगदी थोडासा टोमॅटो घालून घेऊया. अर्ध्या टोमॅटोचा इथे मी वापर केलेला आहे आणि बघा टोमॅटो आपल्याला छान पिकलेला घ्यायचा आहे. आता कांदा आणि टोमॅटो दोन्हीही तेलावरती अगदी छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे पाहू शकता कांदा टोमॅटो आपला छान असा मऊसूत झालेला आहे. अगदी करपूनसुद्धा द्यायचा नाही आहे, थोडासा मऊसूत होतोपर्यंत हा कांदा टोमॅटो आपल्याला परतायचा आहे. आता यामध्ये ना काही सुके मसाले ॲड करून घेऊया. अर्धा चमचा हळद घातली आहे. अगदी बेसिक मसाले घालायचे आहेत, खूप जास्तीचे मसालेसुद्धा आपल्याला इथे वापरायचे नाही आहेत. 1 चमचा इथे मी बेडगी मिरची घातली आहे. याने भाजीला रंग खूप छान येतो, त्यामुळे आवर्जून घाला. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे. इथे आपण मिरचीचा वापर केलेला नाही आहे, लाल तिखट किंवा मसाल्यांचा वापर करतो आहे. आणि लाल तिखट ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लहान मुलांच्या डब्यासाठी करत असाल तर लाल तिखटचं प्रमाण जे आहे ना ते थोडंफार कमी केलं तरी चालेल. 1 चमचा धना पावडर आणि 1 ते 1.5 चमचा इथे मी किचन किंग मसाला घातला आहे. आता फोडणीला थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे मसाले तेलावरती अगदी छान असे परतून घेऊया. अगदी स्लो गॅसवरती बघा मसाले आपल्याला परतायचे आहेत. खूप जास्त फास्टसुद्धा गॅस करू नका, नाही तर मग मसाले खाली करपू वगैरे शकतात. गॅस आता अगदी स्लो ठेवलेला आहे आणि जी भेंडी आपण कट करून घेतली होती ना ती इथे मी टाकून घेतलेली आहे. भेंडी सुरुवातीला ना मी स्वच्छ अशी धुवून घेतली होती. नंतर ना छान अशी पुसून घेऊन आणि मगच भेंडी कट करून घेतली आहे. आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि भेंडी छान अशी मिक्स करून घेऊया. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा लाईक केलं नसेल व्हिडिओला तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. भेंडी इथे पाहू शकता अगदी छान अशी मी मिक्स करून घेतली आहे. आता यावरती ना आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. 1 ते 2 मिनटासाठी इथे मी फक्त वाफ काढून घेणार आहे.
खूप जास्त वेळसुद्धा बघा मी झाकण वगैरे ठेवलेलं नाही. फक्त 1 ते 2 मिनटासाठी इथे मी वाफ काढून घेतली आहे. इथे पाहू शकता भेंडी अजून आपली शिजलेली सुद्धा नाही, तरीसुद्धा दिसायला किती छान अशी चमचमीत दिसते. थोडीशी इथे भेंडी हलवून घेऊया आणि यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे ना भेंडी अजिबातच चिकट वगैरे होत नाही आणि खायलासुद्धा खूप जास्त छान लागतात. कारण की शेंगदाण्याचे जे दाणे असतात ना, ते मध्ये-मध्ये दाताखाली आले ना, की भेंडी अजून जास्त छान लागते खायला. त्यामुळे नक्कीच आवर्जून घाला शेंगदाण्याचा कूटसुद्धा. आता कूट घालून आपण छान असं मिक्स करून घेऊया. खूप जास्तसुद्धा कूट मी इथे घातलेला नाही आहे बघा. अगदी 2 ते 3 चमचे इतपत कूट घातलेला आहे आणि इथे ना मी कच्च्या शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे. पण जर तुमच्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट असेल ना, तर तो इथे तुम्ही घातला ना तरी चालणार आहे. आता भेंडी आपली छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आपण. आता यावरती ना पुन्हा 2 ते 3 मिनटासाठी वाफ देऊया एक. एक 5 ते 6 मिनटामध्ये ना भेंडी आरामात शिजली जाते. खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही भेंडी शिजायला. इथे पाहू शकता एक 2 ते 3 मिनटासाठी पुन्हा मी झाकण ठेवून भेंडी शिजवून घेतलेली आहे आणि आपली जी भेंडी आहे ना ती परफेक्ट अशी शिजलेली आहे. भेंडी खूप जास्त ओव्हर कुकसुद्धा करायची नाही, नाहीतर मग खायला खूप जास्त गिचगिच लागते आणि चिकटसुद्धा होते. त्यामुळे एक 90 ते 95% आपल्याला ही भेंडी शिजवून घ्यायची आहे. आता वरनं छान अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि मस्त आपली ही चमचमीत झणझणीत अशी भेंडी तयार झालेली आहे. ही भेंडी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, वरण भाताबरोबर, भाजीबरोबर, चपातीबरोबर कशासोबतही खाऊ शकता ही भाजी. अगदी अप्रतिम लागते आणि जर तुम्ही एकदा या पद्धतीने केली ना, तर नक्कीच नेहमीच या पद्धतीने भेंडीची भाजी कराल. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.